नमस्कार. जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ 4 पिण्याचे पाणी, त्याचा स्वाध्याय. पाठाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे. स्वाध्याय जरा डोके चालवा. रवा आणि साबुदाणा मिसळले गेले आहेत. ते चाळून वेगळे करण्यासाठी कशी चाळणी घ्याल? ज्यातून साबुदाणा खाली पडेल अशी चाळणी का ज्यातून रवा खाली पडेल अशी चाळणी घ्याल? उत्तर: रव्याचे कण साबुदाण्यापेक्षा लहान आकाराचे असतात. त्यामुळे चाळणी अशी घ्यावी की रवा चाळणीतून खाली पडेल आणि साबुदाणा चाळणीतच अडकून राहील. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न पहिला. लिंबाचे सरबत कोणकोणत्या पदार्थांचे द्रावण आहे? उत्तर: लिंबाचे सरबत लिंबाचा रस, साखर, मीठ आणि पाणी या पदार्थांचे द्रावण आहे. प्रश्न दुसरा. पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही. याचे कारण काय? उत्तर: पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असले तरी त्यात अपायकारक सूक्ष्मजीव असू शकतात. असे पाणी पोटात गेल्यास आपल्याला आजार होऊ शकतात. हे पाणी निर्धोक नसते, म्हणून ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही. प्रश्न तिसरा. सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो? उत्तर: सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी त्यात घातलेली साखर चमच्याने ढवळतो. त्यामुळे साखर लवकर विरघळते. प्रश्न चौथा. तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते? उत्तर: तेल पाण्यावर तरंगते. तक्ता भरा. पाठातील बुडणे, तरंगणे प्रयोग करताना मिळालेली माहिती पुढील तक्त्यात भरा. पाठात सांगितलेल्या वस्तूंशिवाय इतर वस्तू घेऊन तोच प्रयोग करा. त्यांचीही नावे तक्त्यात योग्य ठिकाणी लिहा. दिलेल्या वस्तू: प्लास्टिक स्केल, खोडरबर, पेन्सिलचा तुकडा, टोकयंत्र, रबर बँड, कर्कटक, स्टीलचा चमचा, प्लास्टिकचा छोटा चमचा, खिळा, शेंगांची टरफले, नाणे, स्क्रू, माती, काड्या, खडे, पाने. बुडणाऱ्या वस्तू: खोडरबर, टोकयंत्र, स्टीलचा चमचा, खिळा, स्क्रू, नाणे, माती, खडे, कर्कटक. तरंगणाऱ्या वस्तू: प्लास्टिक स्केल, पेन्सिलचा तुकडा, रबर बँड, प्लास्टिकचा छोटा चमचा, शेंगांची टरफले, काड्या, पाने. प्रश्न दुसरा. याचप्रमाणे पाठात दिलेला विरघळण्याचा प्रयोग आणखी काही पदार्थ घेऊन करा. वरीलप्रमाणे विरघळण्याच्या प्रयोगासाठी एक तक्ता तयार करा. विरघळण्याविषयी तुम्हाला मिळालेली माहिती त्यात मांडा. दिलेल्या वस्तू: मीठ, मध, धुण्याचा सोडा, तुरटीची पूड, वाळू, हळद पूड, गव्हाचे पीठ, लाकडाचा भुसा, तेल, साखर. विरघळणाऱ्या वस्तू: साखर, मीठ, धुण्याचा सोडा, तुरटीची पूड, मध. न विरघळणाऱ्या वस्तू: वाळू, गव्हाचे पीठ, लाकडाचा भुसा, हळद पूड, तेल. रिकाम्या जागा भरा. 1. साखर, मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर टिंबटिंब होतात. उत्तर आहे दिसेनासे. 2.
पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला टिंबटिंब म्हणतात. उत्तर द्रावण. 3. जलसंजीवनी हे टिंबटिंब द्रावणांचे एक उदाहरण आहे. उत्तर उपयुक्त. 4. सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात. काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास टिंबटिंब होऊ शकतात. उत्तर आहे आजार. 5. तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा टिंबटिंब असतात, तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा टिंबटिंब असतात. उत्तर आहे हलक्या, जड. 6. गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात टिंबटिंब फिरवतात. उत्तर आहे तुरटी. चूक की बरोबर सांगा. पहिला, तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही. चूक. 2. पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाहीत. उत्तर आहे चूक. 3. गढूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी जमतो. बरोबर. 4. खोडरबर पाण्यात तरंगते. चूक. 5. चहा गाळून त्यातील चोथा वेगळा करता येतो. बरोबर. पुढचा प्रश्न. पाणी पारदर्शक होते म्हणजे काय होते? उत्तर पाण्यातील इतर घटक तळाला जाऊन बसले किंवा नाहीसे होऊन पाणी स्वच्छ दिसू लागले म्हणजेच पाणी पारदर्शक झाले असे म्हणतात. मुलांनो, आता तुमच्यासाठी उपक्रम. दिलेल्या माहितीचे वाचन करा आणि त्याप्रमाणे कृती करा.